विद्यार्थी मित्र हो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुणविशेष किंवा गुण आपण पाहिले. मेंडेलिव्हच्या आवर्ती वर्गीकरणातलं सगळ्यात विशेष उल्लेखनीय काम म्हणजे मेंडेलिव्हच्या कालावधीमध्ये ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला. परंतु या वर्गीकरणामध्ये काही त्रुटीसुद्धा निर्माण झाल्या किंवा काही दोषसुद्धा निर्माण झालेले आहेत. त्या दोषांची चर्चा, या दोषांचा अभ्यास आपण आता करू. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष पाहण्यापूर्वी आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची रचना कशा पद्धतीने केलेली आहे याचा एकदा थोडक्यामध्ये आपण विचार करू. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे जे स्थान देण्यात आलं ते मूलद्रव्यांचं स्थान त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने दिलं. म्हणजे आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांना स्थान देत असताना पहिला म्हणजे त्यांनी अट किंवा वापरली किंवा पहिली अट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की पहिला क्रायटेरिया आपण असा वापरला, तो म्हणजे की मूलद्रव्यांचे त्यांचं स्थान त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, म्हणजे सगळ्यात कमी अणुवस्तुमानांक असणारं मूलद्रव्य आधी आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त अणुवस्तुमानांक असणारा मूलद्रव्य, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त अणुवस्तुमानांक असणारं मूलद्रव्य. हा एक मुद्दा आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांना स्थान देताना लक्षात घेतला. दुसरा मुद्दा आवर्त सारणीमध्ये स्थान घेताना लक्षात घेतला की त्या म्हणजे एकाच गणामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांची गुणधर्मामध्ये साम्यता दिसून येईल. मग ही साम्यता त्यांच्या रेणुसूत्राच्या रचनेमध्ये असेल किंवा ही साम्यता त्या गणामध्ये येणाऱ्या सर्व मूलद्रव्यांचे इतर मूलद्रव्यांबरोबर जे संयुगे तयार होते ते संयुगांच्या रेणुसूत्र संयुगांचे गुणधर्म याच्यामध्ये साम्यता असेल. अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून मेंडेलिव्हने या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांना स्थान दिलं. त्याने वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण याच्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या. आता त्या त्रुटी कोणत्या, त्या त्रुटींचा आपण विचार इथे करू. पहिली त्रुटी आपण विचारात घेऊ तो म्हणजे हायड्रोजन बाबत. हायड्रोजनला निश्चित स्थान हे अल्कधातूच्या गणात की हॅलोजनच्या गणात अल्कधातूच्या गणात की हॅलोजनच्या गणात हे ठरवता येत नाही. या आवर्त सारणीवरची जर रचनाचा आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं मूलद्रव्य जे आढळून येतं ते म्हणजे हायड्रोजन. या आवर्त सारणीमध्ये पहिलं मूलद्रव्य जे आपल्याला आढळून येतं ते म्हणजे हायड्रोजन. परंतु तरी असा लक्षात येतं की हायड्रोजनला नेमकं कोणत्या गणामध्ये स्थान द्यायला पाहिजे हे या आवर्त सारणीच्या रचनेवरून ठरवता येत नाही. या आवर्त सारणीमध्ये आपल्या हायड्रोजनला अल्कधातूच्या गणात स्थान दिलेलं आपल्याला लक्षात येतं. परंतु हायड्रोजनचे गुणधर्म, हायड्रोजनचे काही गुणधर्म जर विचारात घेतले तर ते हॅलोजन गणामध्ये जी मूलद्रव्ये येतात त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये ते आपल्याला सुद्धा साम्यता त्या हायड्रोजनची दिसून येते. म्हणजे कशी, समजा हायड्रोजनचं रेणुसूत्र काय H2. हायड्रोजनचं रेणुसूत्र आहे H2. मग या रेणुसूत्राच्या रचनेचा जर विचार केला तर हॅलोजन गणामध्ये जी मूलद्रव्ये येतात, आता हॅलोजन गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये येतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या 4 मूलद्रव्यांचा जो गट आहे त्याला आपण हॅलोजन गट असे म्हणतो. आता हॅलोजनचे जे रेणुसूत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल हॅलोजन गटातील मूलद्रव्यांचे रेणुसूत्र हॅलोजन गटातील मूलद्रव्यांचे रेणुसूत्र
काय, एक आहे फ्लोरिन ज्याचं ऋणसूत्र आहे F2, त्यानंतर क्लोरीन ज्याचं ऋणसूत्र आहे Cl2 किंवा ब्रोमिन ज्याचं ऋणसूत्र आहे Br2. म्हणजे या रेणुसूत्राचे या रेणुसूत्राची तुलना जर हायड्रोजनच्या रेणुसूत्राच्या तुलनेशी जर केली तर या दोन्हींच्या रेणुसूत्राची रचना सारखीच आहे. म्हणजे वास्तविक पाहता या लक्षणांचा किंवा या गुणधर्माचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येते की हायड्रोजनला हॅलोजन गटाच्या मूलद्रव्यामध्येच स्थान द्यायला पाहिजे. परंतु वास्तविक पाहता हायड्रोजनला कुठे स्थान देण्यात आलेलं आहे? हायड्रोजनला अल्कधातूंच्या गणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं की हायड्रोजनचे धातू आणि अधातूंबरोबर होणारी जी संयुगे आहेत त्यांची रेणुसूत्र, हायड्रोजनचे धातू आणि अधातूंबरोबर होणारी जी संयुगे आहेत त्यांचे रेणुसूत्र आणि अल्कधातू गणामध्ये येणारी जी मूलद्रव्ये आहेत त्यांची धातू आणि अधातूंबरोबर होणारी जी रेणुसूत्र आहेत त्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा आपल्याला साम्यता आढळून येते. मग आता ही कोणती आहेत इथे आपल्याला लक्षात घेता येतं. समजा हायड्रोजनचं धातू बरोबर जर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून तयार होणार NaH, म्हणजे धातू बरोबर संयोग तयार झाला. सोडियम हा अल्कधातू आहे, अल्कधातू आणि हा हायड्रोजन यांची जर अभिक्रिया झाली तर त्याच्यापासून जे संयुग तयार होतं ते हायड्राईड जे तयार होतं ते NaH. जर समजा याच सोडियमचा अधातूंबरोबर इतर अधातूबरोबर अभिक्रिया झाली, समजा की हॅलोजन गटातील मूलद्रव्यावर अभिक्रिया झाली तर त्याचं रेणुसूत्र तयार होतं NaCl. इथे रेणुसूत्राच्या रचनेमध्ये साम्यता आपल्याला दिसून येते. म्हणजे अल्कधातूचे धातू आणि अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया त्यातून तयार होणारी संयुगे यांची रेणुसूत्रे आणि हायड्रोजनचे इतर धातू आणि अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया आणि त्यांची तयार होणारी रेणुसूत्रे यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला साम्यता लक्षात येते. यावरून याचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं किंवा ही त्रुटी आपल्याला याच्यामध्ये दिसून येते ते म्हणजे हायड्रोजनला या आवर्त सारणीमध्ये जरी अल्कधातूच्या गणामध्ये म्हणजे पहिल्या गणामध्ये स्थान देण्यात आलेलं असलं तरी त्याचे काही गुणधर्म हे हॅलोजनच्या गुणधर्माबरोबर सुद्धा जुळतात. म्हणून त्याचं अल्कधातूमध्ये हायड्रोजनला स्थान निश्चित करायचं का हॅलोजनच्या गणामध्ये स्थान निश्चित करायचं हे निश्चित ठरवता येत नाही. ही एक त्रुटी आपल्याला या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसून येते. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये दुसरी त्रुटी कोणती आपल्याला दिसून येते पहा. मेंडेलिव्हची आवर्त सारणीची रचना ही अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. परंतु काही मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक सारखे आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्टचा पूर्णांकी अणुवस्तुमानांक आहे 58.933 डाल्टन. निकेलचा पूर्णांकी अणुवस्तुमानांक आहे 58.693 डाल्टन. म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे आता इथे जर विचार केला तर ज्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक समान आहेत अशा मूलद्रव्यांना या आवर्त सारणीमध्ये स्थान देत असताना एकाच ठिकाणी दिलेलं आहे. जसं की या दोन्हींचे अणुवस्तुमानांक हे 59 मानला आणि दोन्हीलाही या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये या दोन्ही मूलद्रव्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये गणक्रमांक 8 मध्ये स्थान दिलं. ज्याच्यामध्ये आणखी इतर काही मूलद्रव्यांचा समावेश होतो. याच्यामध्ये आयर्न आणि कॉपर सुद्धा याच्यामध्ये एकाच गणामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं ज्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक समान आहेत. आता या त्रुटीचं वर्णन कसं करता येईल आपल्याला की ज्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक
समान आहेत अशा मूलद्रव्यांना या आवर्त सारणी दिलेल्या स्थानाबद्दल संदिग्धता पूर्णांकी अणुवस्तुमानांक समान असलेल्या काही मूलद्रव्यांना त्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमानांक समान आहेत म्हणून त्यांना एकाच ठिकाणी स्थान देण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता ते गुणधर्मानेही वेगळे असतील परंतु त्यांना एकाच जागेवर, एकाच गणामध्ये आणि एकाच जागेवर स्थान देण्यात आलेलं आहे. अशी संदिग्धता या आवर्त सारणीमध्ये निर्माण झालेली आहे. त्यानंतर या आवर्त सारणीमध्ये दिसून येणारा तिसरा दोष तो म्हणजे समस्थानिकांच्या बाबतीमध्ये जेव्हा ही आवर्त सारणी मेंडेलिव्हने तयार केली तेव्हा समस्थानिकांचा शोध लागलेला नव्हता. आता समस्थानिका म्हणजे काय? समस्थानिकांच्या बाबतीमध्ये आपल्याला त्रुटी निर्माण झाली दिसून येते. आता समस्थानिक म्हणजे काय आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की समस्थानिकांची व्याख्या सुद्धा आपल्याला माहिती की एकाच मूलद्रव्याचे भिन्न अणु ज्यांचे अणुअंक समान असतात परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके असे म्हणतात. ही व्याख्या आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहे. जेव्हा ह्या आवर्त सारणीची रचना करण्यात आली तेव्हा समस्थानिकांचा शोध लागलेला नव्हता. नंतर समस्थानिकांचा शोध लागला. मग अशा वेळेस अशा समस्थानिकांना या आवर्त सारणीमध्ये स्थान देता आलं नाही. म्हणजे आपल्याला समस्थानिकांना या असं म्हणता येईल की समस्थानिकांना या आवर्त सारणीत स्वतंत्र स्थान म्हणजे कसं? समस्थानिक म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं असेल की समस्थानिक हे एकाच मूलद्रव्याचे भिन्न अणू असतात. जसे की हायड्रोजनचे 3 अणू आढळतात. क्लोरीनचे सुद्धा 3 अणू आढळतात. क्लोरीनचे 2 अणू आढळतात. तर असे काही समस्थानिकांचा नंतर शोध लागला. अशा नंतर शोध लागलेल्या समस्थानिकांना जर उदाहरण द्यायचं झालं, समजा उदाहरणार्थ क्लोरीनचा एक अणू असा आहे ज्याचा अणुवस्तुमानांक हा 35 आहे आणि क्लोरीनचा दुसरा अणू असा आहे ज्याचा अणुवस्तुमानांक हा 37 आहे. मग अशा वेळेस या दोनही क्लोरीनला एकाच जागी स्थान दिलं किंवा नंतर शोध लागलेला अणू हे जे समस्थानिक आहे क्लोरीनचं याला वेगळं स्थान या आवर्त सारणीमध्ये देता येत नाही. म्हणून समस्थानिकांच्या शोधानंतर समस्थानिकांना या आवर्त सारणीमध्ये स्वतंत्र स्थान देता आलेलं नाही. अशी ही सुद्धा एक त्रुटी किंवा हा दोष या आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसून येतो. या आवर्त सारणीच्या रचनेमध्ये आपण विचार केलाय की आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. चौथा दोष कोणता निर्माण झालेला या आवर्त सारणीमध्ये? आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. परंतु या अणुवस्तुमानांकामध्ये मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये होणारी जी वाढ आहे ती मात्र नियमित दराने होताना दिसत नाही. आता म्हणजे याचा अर्थ असा कसा घ्यायचा की आवर्त सारणीतील पहिलं मूलद्रव्य आहे ज्याचा हायड्रोजन ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 1.
मग आवर्त सारणीमध्ये दुसरं मूलद्रव्य हे कोणतं येतं, तर त्या हायड्रोजन नंतरच्या त्या आवर्तामध्ये कुठल्याही प्रकारचं मूलद्रव्य नाही, तर त्यानंतर या आवर्त सारणीमध्ये जे स्थान दिलेलं आहे ते दुसरं मूलद्रव्य येतं, ते म्हणजे लिथियम, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 7. लिथियम नंतर पुढचं मूलद्रव्य येतं बेरिलियम, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 9.4. त्यानंतर तिसरं मूलद्रव्य येतं बोरॉन, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 11. मग असा जर विचार आपण पूर्ण आवर्त सारणीचा जर गेला, तर इथे आवर्त सारणीची रचना जी आहे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने आपल्याला दिसते आहे, परंतु अणुवस्तुमानांकामध्ये होणारा जो बदल आहे त्या बदलामध्ये हे सारखेपणा आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे अणुवस्तुमानांकामध्ये होणारी वाढ ही नियमित दराने झालेली आपल्याला दिसून येत नाही. आता जसं याचा अणुवस्तुमानांक 7 आहे, बेरिलियमचा 9 आहे, म्हणजेच किती, या दोन मूलद्रव्यांमध्ये किती फरक आहे, 2.4. मग तसा बेरिलियम नंतर येणारं नंतरचं जे मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमानांक हा 2.4च्याच फरकाने असला पाहिजे, परंतु वास्तविक पाहता तसा नाही. तो कितीच्या फरकाने येतो, तर केवळ 2च्या फरकाने आपल्याला दिसून येत. असा या ठिकाणी आणखी काही मूलद्रव्यांचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं. त्यानंतरचा इथून पुढचं येणारं मूलद्रव्य आहे क्लोरीन, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे कार्बन, ज्याचा अणुवस्तुमानांक आहे 12. त्यानंतर येणारं नायट्रोजन, त्याचा अणुवस्तुमानांक आहे 14. म्हणजे कुठे आता या दोन्हीमध्ये अणुवस्तुमानांकामध्ये 2.4चा फरक आहे, याही 2.4चा फरक आहे, पण हा एवढाच फरक या दोन मूलद्रव्यामध्ये आहे का, इथे केवळ 1चा फरक आहे, इथे केवळ 2चा फरक आहे. म्हणजे अणुवस्तुमानांकामध्ये होणारी वाढीचा दर हा समान नाही, अशी सुद्धा त्रुटी या आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसून येते. मग आपल्याला याचं वर्णन कसं करता येईल या त्रुटीचं, आवर्त सारणी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये होणाऱ्या वाढीचा दर नियमित नाही. असे हे 4 प्रकारचे दोष किंवा 4 दोष या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसून येतात. वास्तविक पाहता हे दोष जरी असले तरी मेंडेलिव्ह हा पहिला शास्त्रज्ञ असा ठरतो की ज्याने व्यापक प्रमाणामध्ये हे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तो यशस्वी झालेला आहे. परंतु तरीही जसजसे नवनवीन मूलद्रव्यांचे आणि समस्थानिकांचा शोध लागत गेला, वास्तविक पाहता समस्थानिकाला तर या आवर्त सारणीमध्ये स्थान देताच येत नाही, परंतु नवनवीन मूलद्रव्यांचा जसा शोध लागत गेला त्यांना सुद्धा या आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. म्हणून आवर्त सारणीचा आणखी किंवा आवर्ती वर्गीकरण करण्याचा आणखी एक मोठा व्यापक आणि प्रयत्न झालेला आहे, तो म्हणजे मोसले या संशोधकांनी केला. त्या मोसलेच्या वर्गीकरण कशा स्वरूपाचं आहे हे आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.